लग्नात बामणाला बोलावलं बिना दक्षिणेचं बोलाचाल का? कधीच नाही. बामण उलट शब्द देऊन जातो. लग्न महिन्यातच तुटलं पाहिजे. श्राप श्राप दे आजच्या दिवशीच बायको पळून जाते. करताय माती लय झाली. वाहून मित्रांनो आज जायचे बाजारात. लय उशीर झाले ते खरं सांगू तर. मम्मी हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आता मी चालले ते रानात. ऊसाचे लागण चालू आहे आणि सकाळ धरणं आहो आणि आमचे शेजारची आत्ती आहे ते दोघं पुढं गेलते आणि मागं मी गेलती. जाऊन शेणखत जे विस्कळलेलं नव्हते आम्ही ते पिशवीमध्ये भरून मी माघारी आली. 2 वाजता जेवण करून आणि माझं पुढं परत आहो पळत गेले ते. कारण की मित्रांनो लय धावपळ चालले ते, काय सांगावं. सकाळपासून धावपळ 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 लय कामाचं. इकडं जायचं पाणी चालू करायचं, तिकडं जायचं पाणी चालू करा आणि वरनं एवढा कडक ऊन आहे ना काय सांगावं. आणि इकडं चालले ते मी बघा कॅनमध्ये पाणी घेऊन. आणि इकडं आहे नारळ, म्हणजे आपले आता ऊसाचं ते काय म्हणतात ना दक्षिणा मांडा आणि नारळ फोडा. नारळ फोडल्यानंतर मग ऊस बेना दाबा. मग तेच आता मी घेऊन चालले ते रानात. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. चला रानात गेल्यानंतर बोलू, कारण की ऊन भरपूर आहे आणि हे पाण्याचे केन लई वजन आहे. मम्मी खरंच मित्रांनो खूप वजन आहे. आणि मित्रांनो सकाळी उशीर का झाला मला रानात जायला. सकाळचे स्वयंपाक भांडी धुणं हे सगळं करूस तर मला 11:30 वाजलेला होता. आणि आहो गेले होते 10:30 वाजता शेतात. तर आहोच म्हणले होते की तू तुझ्या घरचे काम आवरून मग शेतात या, म्हणजे बेनं हातरायला. तर मी निम्म बेनं म्हणजे थोडं निम्म म्हणजे बेनं हातारली. बेनं हातारल्यानंतर थोडंसं शेणखत होतं ते पिशवीमध्ये 10-12 पिशव्या भरून ठेवली. मग घरी आला 2 वाजता मी आणि आहो जेवण करायला. जेवण करून मग आता परत पुढं गेले ते आहो आणि मी मागं राहिली, कारण की मला सामान घेऊन जायचं होतं ना पूजा करायला. तर मी ती घेऊन चाललेत. तर चला आहोपाशी गेल्यानंतर बोलूया मित्रांनो. आता नारळ फोडायचे आणि बेनं दाबायचे. तर मित्रांनो आताशीच पोहोचलेत बघा रानात. आणि ऊन तर भरपूर लागते मित्रांनो, काय काम करू वाटत नाही, पण काम तर करावंच लागणार आहे. मम्मी लग्नात बामणाला बोलावलं बिना दक्षिणेचं बोलाचाल का? कधीच नाही. बामण उलट शब्द देऊन जातो. लग्न महिन्यातच तुटलं पाहिजे. श्राप श्राप दे आजच्या दिवशीच बायको पळून जाते. असं असते काय बाबा? दक्षिणा नाही दिला बघ तू. असं कधी नाही होऊ शकत. सुहागरातचे बायको पळत आलं का नारळ खायला. हा इकडे काय नाही अडचण. यात्रेला होईल ना आपले, यात्रेला. देव बाप्पा गणपती बाप्पा चांगला ऊस येऊ द्या. मग काय हे आमचे आत्याबाई आहेत मित्रांनो बघा. आणि आहो क्या बोल रहे हैं, सुहागरात वाली दिन दुल्हन भाग जाएगी. ऐसा हो ही नहीं सकता. यहाँ पे लोगों की शादी नहीं हो रही है, सुहागरात की बात तो बहुत दूर है. आता बघ अशी काय काय लोक व्हिडिओ असतील बघणारे आपली पण त्यांना पण कळून सांगायला. लग्न झालं देवळात जाऊन आले फिरून आणि 16व्या दिवशी त्या दिवशी पोरगी गेली पळून. असं असते का? मग आमच्याकडे तर कधीच ऐकलं नाही. चला साखर ती मांडा हे दक्षिणा मांडलं. या मित्रांनो नारळ खायला, मित्रांनो प्रसाद खायला. प्रसाद खायला. 1 मिनिट. हे बघा मित्रांनो आमच्या आत्याबाई म्हणतात ते की आपल्या महाराष्ट्रामध्ये असं ऊस लावताना पूजा करतात. तर हे बघा सगळं आहे गुलाल उदबत्ती साखर. साखर या खायला मित्रांनो. तर मित्रांनो ऊन भरपूर आहे. झाले ते आपला देवबाप्पा
म्हणजे गणपती बाप्पाचं पूजा झालेलं आहे आपले. आता बघा एवढं जे सगळं तुम्हाला बेनं दिसतात ना, हे सगळं आता 4 वाजेपर्यंत पाणी आहे, तोपर्यंत बेनं दाबायचे. आणि लाईट गेलं तर विषय संपला. 4-5 वाजता लाईट जातात मित्रांनो. आणि आहो इकडं काय करतं ते असं का करताय? माती लय झाली. मी आता चालले ते घरी, कारण की घरचं काम आवरायचे. भांडी राहिले ते गुरांच्या खाया वगैरे तोडायचे. हाती घास आहे ती तोडायचे. ती तोडल्यानंतर कुटी करायचे, कारण की मित्रांनो आज आम्हाला जायचे बाजारात. भाजी संपलेला आहे घरात मित्रांनो, काहीच भाजी नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मुलांच्या लय फरमाईश असते. शाळेत जाताना त्यांना डब्बा वेगवेगळाच पाहिजे, तर त्यामुळे आता आम्ही जाणार आहे बाजारात भाजी आणायला. तर मित्रांनो असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. घरी गेलो तुमच्याशी बोलते. खूप ऊन आहे, तुम्ही बघत असाल सगळं तोंड ते. घरी आल्यानंतर थोड्या वेळात लाईट गेले ते. लाईट गेल्यानंतर पाणीचं पण लाईट गेलं, तर वेणं काय दाबायला झाला नाही. झाला का हो बेनं दाबायला? दोनच तरी वे. तर मित्रांनो तुम्ही ऐकला आहो काय म्हणले ते, 2च तरी दाबून झाले ते मित्रांनो. कारण की टायमिंगला लाईटच गेलं ते. तर सक्कर धरणं आहो आणि आत्याबाई आहे ते आणि मी बेनं हातरले आणि शेणखत पिशवीमध्ये भरलं. त्यामुळे म्हणजे लाईट कव्वा गेला, 4 वाजता गेला, तर 2च तरी झाले ते दाबून बेनं. आणि आता घरी आल्यानंतर आहो आता हाती घास तोडून देतं ते. मी आता वाहून कुटी करायला घेऊन जाणार आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला पटकन वाहून. मित्रांनो आज जायचे बाजारात, लय उशीर झाले ते खरं सांगू तर. मम्मी बाजारात पटकन जायचं या. हो चालेल चला. त्याला पुढं बसवलं की सर्दी होत आहे होय बाबू. आणि आजोबा बसवतं ते पुढे दादाला होय दादा. हेच की नाही काय होत आहे. तू घरी थांबतो का? आम्ही बाजारात जातो. दाद्या तू तिथे घरी बसतो का? आम्ही बाजारात जाऊन येतो.
तर मित्रांनो फायनली आता कुठे झालेला आहे आणि आमच्या गुरांचा झालेला वांदा. मी गुरा घेतो बाहेर, मग खाऊया आपण दोघं. मित्रांनो आता कुटी संपलेला आहे, त्यामुळे आता खूप धावपळ चाललेला आहे आणि लय वांदा झालेला आहे. म्हणजे वांदाच म्हणतात ना त्याला, म्हणजे मुर्गा संपलेला आहे आता, त्यांना खाय नाही आहे. कुठं जर जायचं म्हणलं तर ह्यांना कुटी करून 2 टायमाचं ठेवून मग जावं लागतं आहे. आता बघू आमच्या मका कावा येते. आमच्या घरच्या मका आहे मित्रांनो, पर थोडंसं बारीक आहे. जेव्हा मोठा झालं तेव्हा आम्ही कुटी करणार आहे. तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करते. आहो बघा इथं गुरं काढतं ते, गुरं बाहेर काढतं ते मित्रांनो, हे बघू शकता. आता गुरं बाहेर काढून मग खाया टाकावं लागेल गुरांना. तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. आय होप तुम्हाला सर्वांना आजचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि हां, बेल आयकन ऑन प्रेस करायला विसरू नको. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्थ राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो. आणि हा मित्रांनो, UP and महाराष्ट्र कपल जोडीला सपोर्ट करायला विसरू नको.